बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील एक प्राचीन शिव मंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. येथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काही भाविक या पायऱ्या चढून दर्शन घेतात. शेजारीच लिफ्टची देखील सोय केली आहे. लिफ्टने जाण्यासाठी 1 रुपया तिकीट आहे. अशी आख्यायिका आहे की सुमारे 2 शतकांपूर्वी मलबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ प्रदेशाचा आग्नेय भाग येथे भरपूर चराऊ जमीन होती, ज्याचा मालक पांडुरंग नावाचा एक श्रीमंत सोनार होता. त्याच्याकडे भरपूर गायी होत्या व त्यांना चरण्यासाठी बाबुल नावाचा एक गडी होता. तो पांडुरंगाच्या गोठ्याची काळजी घ्यायचा. पांडुरंगांच्या गायीमध्ये एक कपिला नावाची गाय होती. एकदा कपिला गायीने दूध देणे बंद केले. पांडुरंगाने चौकशी केल्यावर बाबुलने सांगितले की गाय घरी येण्यापूर्वीच एका बिंदूवर पोहोचते आणि स्वतःहून तिचे सर्व दूध काढून टाकते. बाबुलला यामागचे तर्क स्पष्ट करता आले नाही, पण पांडुरंगाला जिज्ञासू बनवले होते. दुसऱ्याच दिवशी पांडुरंगाने ते दृश्य पुन्हा पाहिले आणि जेव्हा ती गाय कपिला तिच्या नेहमीच्या कृतीची पुनरावृत्ती करत होती तेव्हा तो भारावून गेला. तिथे पोहोचल्यावर एक मोठे शिवलिंग दिसले. हे तेच ठिकाण आहे जिथे मंदिर बांधले गेले आहे. बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती मुळात 12व्या शतकात तत्कालीन हिंदू राजा भीमदेव यांनी पवित्र केल्या होत्या. कालांतराने मंदिर गाडले गेले आणि कालांतराने हरवले. 1700 ते 1780 या कालावधीत मूर्ती पुन्हा शोधण्यात आल्या. पहिले मंदिर 1780 साली बांधले गेले. या मंदिरावर सुंदर नक्षीकाम केले आहे. या मंदिरात सोमवारी आणि महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात लोकांची गर्दी असते. बाबुलनाथ मंदिराकडे कसे याल? या मंदिरात चर्नी रोड रेल्वे स्टेशनने येऊ शकता. चर्नी रोड ते बाबुलनाथ अंतर 2.5 किलोमीटर आहे. ग्रँट रोड स्टेशन 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. ग्रँट रोड ते बाबुलनाथ हे अंतर 1.5 किलोमीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक येथून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे. या सगळ्या स्टेशनवरून तुम्ही बेस्ट किंवा टॅक्सीने देखील येऊ शकता.